नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सिंगापूरमधलं गार्डन मी दाखवतोय. कशा प्रकारे इथे सुविधा आहेत बघा. तुम्हाला असं 360 डिग्रीमध्ये फिरून दाखवतो फटाफट काय पोझिशन आहे बघा तुम्ही. आणि या तुम्हाला सध्या इथला पार्ट दाखवतो. गार्डन कसं असतं, गार्डन कसं मेंटेन केलं जातं, डेव्हलप केलं जातं, तुम्हाला हे सगळं दाखवण्याची माझी भूमिका यासाठी आहे की आपल्याला सुद्धा आपल्याकडे अशा प्रकारचे गार्डन्स बनवणे आहेत. आणि मधले तुम्ही खाली जर रस्ते बघितले ना, तर हे रस्ते बघितले तुम्ही तर याच्यावरती असा टार रोड आहे बरं का. हा कुठेही पाय लचकणार नाही, अचकणार नाही, वचकणार नाही कुणी, अशा प्रकारचं आहे. आणि गचकणार तर कुणीच नाही इथं अपघात होऊन. अशा प्रकारची ही छानपैकी गार्डन्स यांनी डेव्हलप केलेली आहेत. म्हणजे खरोखर गार्डन म्हणजे काय गार्डन असतं हे पाहायचं असेल तर तुम्ही सिंगापूरला जरूर आलं पाहिजे. आणि खूप कमी खर्चामध्ये त्यांनी हे असं केलेलं असतंय. कमी खर्चात मी का म्हणतो माहिती आहे का, जेवढा कमी भ्रष्टाचार ना तेवढं कमी पैशामध्ये तेवढ्या सगळ्या वस्तू हे उभं राहतात. आणि आपल्याकडे गार्डन म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरणच झालेलं आहे की ज्याच्यात नुसते पैसे खर्च करायचे, झाडं लावल्याचं सांगायचं, दाखवायचं, परंतु झाडं काय लागलेली नसतात, जी लावलेली असतात ती जगलेली नसतात. आणि जे अधिकारी भ्रष्टाचार करतात ते मात्र त्याच्यातून गब्बर झालेले असतात. आता तुम्हाला दाखवतो ही थीम, छोटीशी थीम आहे. खडक आहेत, खडक बरं का, खडक येतं. हे बघा, याचं रूपांतर त्यांनी एका म्युझियम शिल्पासारखं केलेलं आहे बघा. हे बघा कसं असतं गार्डन. आपण समुद्राच्या तळाशी जे काही वेगवेगळ्या गोष्टी बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे फॉसिल्स, वेगवेगळ्या प्रकारचे खडक बघतो, अशांचं एक म्युरल टाईप यांनी उभं केलेलं आहे. आणि किती छान आकर्षक दिसते मला सांगा बरं. अशा काहीतरी बुद्धीचा कार्यक्रम, असा काहीतरी खरोखर टिकेल असा कार्यक्रम आपल्याकडे गार्डन विभाग कधीच करत नाही. आपल्या पोरांना अशी चांगल्या प्रकारची गार्डन कधी पाहायला मिळणार, आपल्या नागरिकांना अशी चांगले गार्डन कशी आणि कधी पाहायला मिळणार, याचा आता जो शोध आहे की नाही तो संपलेला आहे किंवा आता त्याचा शेवट होत आलेला आहे. आता आपण सर्व तरुणांनी मिळून आपापली शहरं सिंगापूर करण्यासाठी जी मोहीम सुरू केलेली आहे त्या अंतर्गत मी तुम्हाला हे सगळं दाखवतोय. आणि छानपैकी आपण प्रत्येकाने आपापल्या शहराचं सिंगापूर करण्यासाठी झटायचं आहे. त्याच्यामध्ये मग गार्डन असतील, त्याच्यामध्ये रस्ते असतील, त्याच्यामध्ये फुटपाथ असतील, शाळा असतील, दवाखाने असतील, हे सगळं आपल्याला बदलायचं आहे बरं का. इथे तुम्हाला बघा सिंगापुरी गावठी कोंबडा पण दिसेल, कोंबडी पण दिसेल. कुणी त्यांना मारून खाणार नाही एवढा त्यांना कॉन्फिडन्स आहे बरं का. आपल्याकडे लगेच संध्याकाळपर्यंत गायबच होतील. हे बघा हातीच्या सोंडेसारखं किंवा गेंड्याच्या ह्याच्यासारखं शिल्प त्यांनी तयार करून दाखवलेलं आहे. टॉयलेटचा मगाशी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेला आहे मित्रांनो, जरूर पुन्हा पहा. टॉयलेटची स्वच्छता कशी असते, नागरिकांना स्वच्छ टॉयलेट कसे द्यायचे असतात हे तुम्हाला मगाशी उदाहरण दाखवलेलं आहे. आणि गार्डनची स्वच्छता, साफसफाई जर तुम्ही बघितली तर अफलातून लँडस्केपिंग, अफलातून झाडांचं मेंटेनन्स आणि अफलातून नागरिकांना काहीतरी द्यायचे सेवा, याचा हा उद्देश आहे. ही सगळी फक्त चाफ्याची झाडं आहेत बरं का, लाईनशीर चाफा. वेगवेगळ्या प्रकारचे चाफे, वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या कलरची याला फुलं वगैरे छानपैकी बघा. खाली अगदी डोळे झाकून तुम्ही चालले तरी तुमचा पाय अचकणार नाही, लचकणार नाही, काय होणार नाही तुम्हाला, याची सगळी गॅरंटी मित्रांनो आहे का आपल्याकडे असं काय. म्हणून याला जबाबदार भ्रष्टाचार येतो. भ्रष्टाचार संपवला तर नागरिकांना आपल्याला हे सगळं देता येईल मित्रांनो. शून्य भ्रष्टाचार तर 100% प्रगती. आणि आपण प्रत्येक शहर आपलं सिंगापूर करायचंय, त्या दिशेने आपण जरूर जायचंय सर्व तरुणांनी मिळून.